काही काही शब्द जरा कठीण आहेत, ते बोलणं लय अवघड राहतं, लोकांच्या मनाला वाईट वाटतं. पण एक श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. या श्लोकाचा अर्थ काय हो? जिथे जिथे नारीची पूजा केली जाते तिथे तिथे प्रत्यक्ष देवाचा वास असतो. हा श्लोक तुमचा सन्मान आहे का अपमान आहे? सन्मान आहे, बरोबर ना? इथपर्यंत तुमचं काही दुमत नाही ना? चला मला पुढं सांगायचं तुम्हाला माहिती आहे हा श्लोक कोणत्या ग्रंथातला आहे? हा श्लोक मनुस्मृती मधला ग्रंथ आहे. बऱ्याचशा अर्धवट ठोकळ्यांना माहितीच नाही आणि ते म्हणते मनुस्मृतीने वाटोळं केलं. अरे आपल्या आखली चरायला गेल्यात. आणि एक सांगू का सर, आपण इतिहासाचे अभ्यासक आहे, मधल्या बऱ्याच काळामध्ये मनुस्मृती जवळजवळ 50-60 प्रकारच्या स्मृती आहेत, त्यातली एक मनुस्मृती आहे. आपले ग्रंथ बऱ्याच अंगाने बदलले गेले. आपल्या देशामध्ये आपल्याला 2-4च विद्यापीठं माहिती आहे, नालंदा, तक्षशिला, हे मोजकं माहिती. सुकडे सर, जवळजवळ नालंदा आणि तक्षशिला सारखे आपल्या भारतामध्ये 15,000 विद्यापीठं होते. 15,000. एक नालंदा जाळली तर ती 3 महिने जळत होती. नालंदा एक विद्यापीठ होतं, ते 3 महिने जळत होतं. असे 15,000 विद्यापीठ होते. जसं विश्वविद्यालय आहेत का, त्याला विश्वविद्यालय 15,000 विश्वविद्यालय आपल्या भारतात होते सर. आणि एक एक विश्वविद्यालय असं सगळ्या विषयाचं गोतावळा नव्हतं. स्पेशल म्हणजे मराठी नुसतं मराठीचं नव्हतं सर, संधी सोडवा या एका प्रकरणाचं एक विद्यापीठ होतं. असे 15,000 विद्यापीठ आपल्या भारतात होते. एवढी ग्रंथ संपदा आपली मोठी आहे. आतापर्यंत एकाही धर्मग्रंथामध्ये नारीचा अपमान करावा किंवा नारीचा छळ करावा असं वाक्य दाखवून द्या सनातन. म्हणून ना आमची एक विनंती आहे माता भगिनींना, तुम्हाला आहे ना काही काही प्रसिद्धीच्या काही हापापलेले लोक आहे ना भडकवून देतात. आणि तुम्हाला पण 2 मिनिटं कुणीतरी किंमत दिली की फार आपल्याला इंद्र प्रसन्न झाल्यासारखं वाटतं आणि काही घेऊन पळता. असं काही करत जाऊ नका. प्रत्येक गोष्टीचा थोडाफार का होईना अभ्यास करत जा. असे बरेच ग्रंथ आहेत जिथं आपल्याला किंमत दिली. आणि अहिल्यादेवींचं जीवन याच्यातच पवित्र पावन जीवन. आपल्याला फक्त एवढं त्यांनी मंदिरं बांधले वगैरे वगैरे वगैरे, पण हेही विसरू नका की त्यांनी डोक्यावरचं पदर नाही पडू दिला. आता तुम्ही म्हणता डोक्यावरचं पदर घेणं मर्यादेचं लक्षण. हे गुलूक तुम्हाला मोकाट वागणं अवघड नाही हो, मर्यादित जीवन जगणं कठीण आहे. आणि थोडं बोलू का अजून स्पष्ट, तुम्हाला राग नाही येणार? आला तरी मला काय करायचं, तुमच्याकडून घ्यायचं का नाही द्यायचं, काय करायचं? मोकाट जीवन जगणं अवघड नाहीये, बिघडणं अवघड नाहीये, सुधारणं अवघड आहे. मोकाट जीवन जगणं कठीण नाहीये, शिस्तीत आणि दोरीत जीवन जगणं कठीण आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन बोलू का, लोक म्हणतात मजा करायची, कारण काय सगळे चारवाकाचे शिष्य झालेत हल्ली. ऋणम कृत्वाम घृतम पिवेत. पण बोलू थोडं, चारवाक जरा बरा होता त्या काळाचा, तो ऋणम कृत्वाम घृतम पिवेत म्हणला, म्हणजे कर्ज काढा पण तूप खा. तो आत्ताच्या काळाचा असला तर तूप नाही काहीतरी भलतच खा म्हटला असता. तुम्ही म्हणता आपल्याला मर्यादित जीवन जगणं. अहिल्यादेवींच्या बरोबर त्यावेळी स्त्री जातच नव्हती का? नव्हती का? होते ना. पण एवढ्या वर्षानंतर आज या पुरस्काराला त्यांचं नाव द्यावं वाटलं का? जीवन मर्यादेने बांधलेलं होतं. ज्याचं जीवन मर्यादेने शृंगार झालेला आहे ना, ज्याच्या जीवनाचा, तो अनंत काळापर्यंत अमर राहत. आणि मोकाट सुटलेल्या जनावराला त्याच्या घरची किंमत देत नाही. आता आपण ठरवायचं आपल्याला कायम चांगले जिवंत राहायचे का आपल्या पोराबाळाने आपल्याला नाथाळायचं. संतोषरावांच्या मताला बरोबर घेऊनच चालणारे आहात. फार महत्वाचा मुद्दा मांडला, मला पटलं त्यांचं बोलणं. मला असं वाटत होतं आज माझं बोलणं थांबून द्यावं, तुम्ही बोलत राहा. चांगल्या विषयाला हात घातला होता त्याने. मला सांगायचं काय, त्यांचं ते कर्तृत्व जसं पाहिलं जातं ना,
तसं हेही कर्तृत्व आहे की डोक्यावरचा पदर न पडू देणं म्हणजे काय तोंड झाकणं नाहीये, मर्यादा सांभाळणं. आणि बऱ्याचदा सांगत राहतो, लोक म्हणतात मर्यादेत जगून कोणाला किंमत आहे, कोणाला किंमत आहे. इमानदारीची लोक हल्ली म्हणतात बघ इमानदारीला किंमत नाही. भरपूर गावोगावात चाललंय तसं. इमानदारी काय, खरं वागून कोणाचं काय भलं झालं, काय किंमत नाही, हे नाही ते नाही. एका वाक्यात सांगू का, एका वाक्यात सांगू, इमानदारीला किती किंमत आहे तुम्हाला माहिती आहे? इमानदारीला एका वाक्यात सांगतो, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. इमानदारीला किती किंमत आहे माहिती आहे? जगातल्या मोठ्यात मोठ्या भामट्या माणसाला सुद्धा त्याचा बिझनेस पार्टनर इमानदार पाहिजे. पटलं त्यांनी घ्या, बाकीच्याने आपलं अर्धा तासात पंक्तीला बसलं तरी हरकत नाही. इमानदार माणसाला इमानदारीची किंमत नाही, किंमत आहे याच्यात विशेष नाही, पण मोठ्यात मोठा भामटा माणूस सुद्धा त्याला त्याचा बिझनेस पार्टनर कसा पाहिजे, त्याच्याशी इमानदार पाहिजे. मग कुस काय म्हणतं इमानदारीला किंमत नाही? मोकार जीवन जगणाऱ्याची किंमत फक्त तोंडापुरती आहे, फायद्यापुरती आहे. मर्यादेत चाकोरीत दुरीत जीवन जगणाऱ्या माणसाची किंमत शेवटपर्यंत राहते. अहिल्यादेवींचं नाव का दिलं या पुरस्काराला? की आपण मर्यादेत जीवन जगायचं, दुरीत एका आखणीमध्ये जीवन जगायचं. बाईंचं जीवन तितकं पवित्र होतं. बरं ते सांगण्यासारखं. चला मी लय नाही म्हणतो लय बोलायला लागलो, माझं पुढचं बिघडून जाईल. बाकीचे काही काही बोलणार राग पाहायला लागले माझ्याकडे. चला म्हणून आज त्या आश्रमामध्ये, आश्रम म्हणजे आमचा परिवार आहे. हा सगळा सुभाषराव असतील, कल्पनाताई असतील, हा परिवार आहे. आणि ही सगळी परिवारातली मंडळी आहे. आता बोलले मगाशी, आश्रम असणं हे आपल्या संस्कृतीचा भाग नाही, पण कधी कधी गरज म्हणून सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात. खरं म्हणजे आश्रम जुन्या काळी होते. ते मला काल एक जणाचा मेसेज आला होता, कोणी केला मला नाव नाही माहिती, पण त्यांना माहिती होतं आज इथे येणारे आम्ही. त्यांनी ते जरा बरं सांगितलं आम्हाला का वो ते अहिल्यादेवी सती चालल्या होत्या, मग ते सती जाणं काय योग्य आहे का वगैरे वगैरे, त्यांना थांबवलं. हे पहिलं काय कचरा डोक्यातलं बंद करा, चांगलं ऐकायला लागा. सती जाणं दोन मुद्दे आहेत. पहिली, सनातन संस्कृतीची परंपरा सती जाणं नाही आहे. तुम्ही कोणतंही रामायण पहा, महाभारत पहा, कोणताही ग्रंथ पहा, सगळे 18चे 18 पुराणं उचका, सती जाणं याचा कोणताही प्रबंधित श्लोक सापडत नाही. पहिला मुद्दा. आणि याच्या उपर काही ठिकाणी म्हणतात बा उल्लेख आहे, तर मग सती प्रथा काय आहे हे पण सांगतो 2 मिनिटात. तर हे मला नव्हतं वाटलं इतकं आपला समाज इतका बधीर झालेला असेल, पण हे दुर्दैव आहे. त्यांनी अहिल्यादेवींचं म्हणजे त्यांनी कशाहून शंका घेतली माहिती का? ते म्हणे तुम्ही पुरस्काराला नाव अहिल्यादेवी होळकरांचं दिलं आणि त्यातच सती चालल्या होत्या आणि मग त्यांना थांबवलं आणि मग असं अहिल्यादेवींना सती प्रथा मान्य होती का? मग अहिल्यादेवींना सती प्रथा मान्य होती, मग तुम्ही अशा जुन्या विचाराच्या, काय नाव त्यांचं ते बंद केली सती